वक्त्या लेखिका रश्मी केशाळकर, सर्व उपस्थित मान्यवर, कीर्तनामध्ये दोन भाग असतात, एक पूर्वरंग आणि उत्तररंग. तर पूर्वरंग रश्मीताईंनी केला आहे, तेव्हा त्याला मी काही स्पर्श करणार नाही. उत्तररंग म्हणजे काय, हे त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर समृद्धी लेखिका म्हणून कुठे आहे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी काही त्यांनी अशी सुंदर बीजं तिच्यासाठी अशी रुजवून ठेवलेली आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्या मराठीतील उत्तम अशा प्रकारच्या लेखिका आहेत. तर मी काही तिला उपदेश करणार नाही, परंतु मी जे बोलणार आहे ते हे पुस्तक जसं समृद्धीचे एक साहित्यिका म्हणून काही तिचं रूप स्वरूप रंग दाखवणार आहे, तर माझ्या दृष्टीनं आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत ना, त्यांच्या दृष्टीने ह्या पुस्तकामध्ये कुठल्या प्रश्नांची उत्तरं आहेत असा एक थोडासा वेगळा भाग मी मांडणार आहे. एक पहिलं त्यांनी मुखपृष्ठाबद्दल त्या बोलल्या आणि मला हे ते जाणवलं की या पुस्तकाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्ही कुठेही पान उघडा, तुम्हाला सतत काहीतरी विचार करायला लावेल, सतत काहीतरी तुमचं मन हलेल. असं प्रत्येक पानावर काही ना काहीतरी आहे, शब्दांपासून रंगांपासून चित्रांपर्यंत. एका वेगळ्या विद्यापीठामध्ये समृद्धीच्या आईवडिलांनी तिला शिकवलं, आपल्याकडे विद्यापीठामध्ये काय व्हायला पाहिजे हे सांगण्यासाठी सरस्वतीचं प्रतीक असतं. मी सहज विचार करत होतो की ह्या विद्यापीठाची प्रतीकं कुठली आहे, आणि फार उत्तम आहे की ती सरस्वती, त्या सरस्वतीमध्ये निसर्गवतीचं जे रूप दडलेलं आहे, ज्याच्याकडे आपलं फार लक्ष गेलेलं नाही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्याकडे, तर त्याची प्रतीकं इथं मांडली. त्याच्यामध्ये एक म्हणजे या चित्रात जी मुलगी आहे, समृद्धीच आपण म्हणूया तिला, तर तिच्या एका हाताकडे पुस्तक आहे, म्हणजे ग्रंथ आहे सरस्वतीच्या हातातला, पण दुसऱ्या हातामध्ये वीणा नाही, फुलपाखरू आहे. एका हाताकडे पुस्तक, दुसऱ्या हाताकडे फुलपाखरू, वरती वेली, खाली छत्र्या घेतलेली अळमीची ती फुलं छत्र्या घेतल्यांसारखी असणारी. ह्याकडे बघावं आणि मला असं वाटतं की आपण सरस्वतीच्या पुस्तकाकडेच बघत राहिलो अनेक वर्ष, आणि त्यामुळे मुलांना पुस्तकामध्ये इतकं आपण असं ढकलून दिलं आहे की त्याच्या पलीकडे सरस्वतीकडे वीणा आहे, आणि खरं म्हणजे सरस्वतीच्या पायाकडे झरा वाहतो आहे, तो कधी मुलांना सरस्वती पूजनालय बघायला आपण शिकवला नाही. झरा जसा आहे तसंच आणखी एक वेगळी गोष्ट, विद्येची ही देवता कुठल्या मंदिरामध्ये सिंहासनावर बसलेली नाही, ती डोंगरावरच्या दगडावर बसलेली आहे. तेही मुलांना दाखवलेलं आहे. वर्षोनवर्ष सरस्वतीची पूजा करत राहिले. तर मला वाटतं सरस्वतीचं खरं हे जे स्वरूप दडलेलं होतं आणि ज्या प्रतीकांची पूजा म्हणजे प्रत्यक्ष त्या विद्यापीठामध्ये शिक्षण समृद्धीनं घेतलं, त्याची उत्तम प्रतीकं याच्यामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक पृष्ठावर काही काही बोलावं असं आहे. आतल्या पानाकडे तुम्ही गेला की तिला आवडणारा चांदोबा आहे आणि त्याच्यामध्ये जे शीर्षक आहे, आणि त्या शीर्षकामध्ये बघाल की तुम्ही त्या निसर्ग आहे, त्याच्यामध्ये एक चिमणी आहे आणि एक चिमणीचं पिल्लू आहे. या संपूर्ण पुस्तकामध्ये मी असं म्हणेन हे विचारांचं, भावनांचं, अनुभवांचं पुस्तक नाही. याचं जे शीर्षक आहे ना, निसर्ग संवेदना, म्हणजे तुम्हाला भावना किंवा विचार किंवा चिंतन हे शब्दात मांडणं थोडंसं तुम्ही मांडू शकता, परंतु संवेदना आहेत ना, ते आपलं म्हटलं ना, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ते पलीकडलं आपलं जे जाणीवेचं आणि नेणिवेचं एक जग आहे आणि ते संवेदनांशी जोडलेलं आहे, ते या संपूर्ण पुस्तकामध्ये ती प्रकट करू पाहते आहे. आणि त्या अर्थानं आपल्याला याच्यामध्ये काय काय घेण्यासारखं आहे, कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तर आहे. थोडक्यात मी काही फार जास्त बोलणार नाही, कारण रश्मीताईंचं खूप चांगलं भाषण झालेलं आहे, तर मी ते तुमचा विरस करणार नाही जास्त बोलून. प्रिय बाबा या संबंधी त्यांनी काही म्हटलं, मलाही थोडंसं म्हणायचं आहे की त्यांनी म्हटलं की मुलाचं बोट धरून मुलाला पुढं नेतात. मला या चित्राकडे बघताना असं नुसतं बोट नाही, तर बाबांच्या खांद्यावर ही मुलगी बसलेली आहे. म्हणजे मुलाला आईवडिलांना जे दिसतं
ते मुलाला दिसतं, पण त्याच्या पलीकडे दिसत नाही, त्या वडिलांच्या खांद्यावर बसून तिला दिसतं आहे. तेव्हा मी आई वडील म्हणून माझ्या म्हणजे मला तर अलीकडे दिसतं की आपल्याकडे अलीकडे मुलांशी बोलायलाच वेळ नाही. अलीकडे एक टच थिअरी आलेली आहे. बोलणं सोडूनच द्या, स्पर्श करायला सुद्धा वेळ नाही. नोकरीवरून आल्यानंतर दमलेला बाबा बाहुलीला जसं आपल्या कुशीत घ्यावं तसं झोपल्यानंतर आपल्या मुलीला किंवा मुलाला कुशीत घेतो, तिला ते समजतही नसतं. अशी आई वडील असून नसल्यासारखी वाढणारी आपली मुलं. हा चांदोबावरचा तिचा लेख आहे. भालचंद्र नेमाडेंनी फार सुंदर म्हटलं की तिचं विद्यापीठ आणि आपल्या मुलांचं विद्यापीठ काय फरक आहे. ते म्हणलं की चांदोबा चांदोबा भागलास का, निंबुणीच्या झाडामागे लपलास का, ही कविता आम्हाला लहानपणी कळली. लहानपणी कुणाला याचा अर्थ सांगावा लागत नाही, पण जसं मूल पुढे पुढे जात राहतं तसं BA आणि MA ला गेल्यानंतर चांदोबा चांदोबा भागलास का याचा सर आम्हाला अर्थ सांगावं लागतं. म्हणजे तो पहिलीमध्ये आणि आईच्या कुशीत असताना या कवितेचा अर्थ सांगावा लागत नाही, परंतु पुढे पुढे मुलं जात राहतात शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आणि त्यांना चांदोबा चांदोबा भागलास का याचा अर्थ कळत नाही. याचं कारण का, आपण कविताच नव्हे सगळं साहित्य सगळं जगणं अनलर्न करत राहतो. म्हणजे त्यांनी जे मगाशी उदाहरण दिले की शाळा ही मुलांच्या शिक्षणाच्या आड येते, तेव्हा एक जिवंत उदाहरण आपल्याकडे आहे की माझी मुलं, मी इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांना म्हणतो, आणि ही मुलगी यांना एकदा असं तपासून बघावं आपलं कुठे. त्या मगाशी त्यांनी शिशुवाटिकेचा उल्लेख केला. आम्ही गोव्यात विद्याभारतीच्या शाळा चालवतो आणि त्याच्यामध्ये पहिला शिशुवाटिकेतला संदेश शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये दिला होता की मुलांना 5व्या वर्षापर्यंत हातामध्ये पेन्सिल आणि पेन द्यायचं नाही. अलीकडे मुलांची जी अक्षरं बिघडलेली आहेत त्याचं पहिलं कारण स्नायू त्यांचे ज्यावेळी नीट झालेले नसतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये पेनं देऊन तुम्ही टॉर्चर करत असता, चिरडत असता मुलांचे हात आणि त्याच्याबरोबर त्याचा मेंदू. तर मुलांना हे आपण जे आपल्या शाळेमधून, ठीक आहे का त्याला काही उपाय नसेल, सगळेच जण समृद्धीचे आई वडील होऊ शकत नाहीत, परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मुलाला किंवा मुलीला देण्यासारखं मला आता काही आहे का, माझ्या जगण्यातल्या प्रश्नांची काही उत्तरं याच्यामध्ये मिळत आहेत का, यासंबंधी अगदी थोडक्यात जरा वेगळा भाग मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. पावसाचा लहरीपणा असा एक त्याचा लेख आहे. प्रत्येक लेखामध्ये ना मला कुठे ना कुठेतरी अशी एक जागा दिसते की जिथे थोडंसं थांबावं, थोडासा विचार करावा आणि माझ्या जगण्यामध्ये आणि समाजामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तराची काही संदर्भ या वाक्यामध्ये, या शब्दामध्ये, या चित्रामध्ये, त्याच्या संवेदनेमध्ये किंवा अनुभवामध्ये आहेत का हे बघावं. त्याच्यामध्ये एक वाक्य तिनं लिहिलं आहे. ते वाक्य असं आहे की निसर्ग हे देवाचं रूप आहे. हे असं वरवर वाचण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आज आपल्या म्हणजे मी मारुती चितमपल्ली ज्यावेळी वाचले, त्यांची मुलाखत ज्यावेळी ऐकली, तेव्हा त्यांनी असं मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की मी हे जे लिहिलं आहे ना ते मला खरं माझं नाहीच. आता काही जणांना हे जरा ना फार असं ज्याला आपण म्हणू की धुसर किंवा काहीतरी अंधश्रद्धेचं वाटतं. ते म्हणाले मी झाडाच्या शेंड्याकडे मला बघत बसतो आणि किती वेळ बघत बसतो तर त्या झाडाच्या शेंड्यातून ती झाडं माझ्याशी बोलतात आणि मी लिहिलंय ना ते मला सगळं त्यांनी सांगितलं. नदीबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे, आपण म्हादई आई म्हणतो की मला नदीचं देवी हे रूप दिसलेलं आहे असं ते म्हणतात. मारुती चितमपल्ली असं म्हणतात. मला हे वाक्य का अलीकडे महत्त्वाचं वाटतंय की आपल्याकडे शाळेमध्ये सध्या पर्यावरण पर्यावरण पर्यावरणाच्या चळवळी, पर्यावरणाचं विज्ञान हे सगळं सांगताना काय शिकवतात माहिती आहे का, झाडाला पाणी का दिलं पाहिजे. झाडं आपल्याला फळं देतात, फुलं देतात, पानं देतात, सावली देतात, हे देतात, ते देतात. असं युटिलिटेरियन अप्रोचवर आपण सगळं पर्यावरण अलीकडे शिकवायला लागलेलो आहोत. हे जे वाक्य आहे ना की निसर्ग हे देवाचं रूप आहे, जे मारुती चितमपल्लींचा जो एक तो दृष्टिकोन आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीचाच दृष्टिकोन आहे की तुम्ही झाडाला पाणी ते आपल्याला देतात म्हणून याचा असं जर केलं तर माझी आई जोपर्यंत मला जेवण देते, मला प्रेमानं आपल्या कुशीत झोपवते जोपर्यंत, आणि मग ती म्हातारी झाल्यानंतर ज्यावेळी ती देऊ शकत नाही तेव्हा आईला काही स्नेहमंदिरमध्ये ढकलायचं का, नटसम्राटसारखं लात मारून घराबाहेर काढायचं. तर आपल्याकडे अप्रोच आहे की त्या झाडामध्ये ना तुझ्यासारखं जे दिव्यत्व किंवा चैतन्य, त्याला तुम्ही देव म्हणा किंवा काही म्हणा, असं जे आहे ना ते झाडामध्येही आहे. आणि ह्या सगळ्या पुस्तकामध्ये तिचं जगणं जे आहे ना
ते झाडामधलं माझ्यातलं चैतन्य मीच त्याच्यामध्ये कुठेतरी दिसतंय. त्यावेळी माणसांचा जो सृष्टीकडे बघण्याचा किंवा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, आणि मला असं वाटतं चांगले लेखक असतात ना, ते सजीव आणि निर्जीव वस्तूमधील हे चैतन्य पकडलेलं त्यांनी असतं आणि त्यांच्याशी त्यांचा जो संवाद चाललेला असतो, त्यामुळे त्यांच्या सगळ्या शब्दांना, तिच्या शब्दांना जो जिवंतपणा आलेला आहे. तर मला तो वाटतं की निसर्गामध्ये, आणि म्हणून आज हे मुलांना आपण जे पाश्चात्य दृष्टिकोनातून हे सगळं विज्ञान विज्ञान आणि सगळं बघून आपल्याकडे जे विज्ञान आणि प्रज्ञान आहे ते या वाक्यातून मला असं दिसतंय, आपण याच्यावर विचार करावा. चंद्रकलेचं वैभव असं लिहिलं आहे. मला मोह होतोय की काही वाक्य, काही हे वाचावं अशा प्रकारचं. तिची काय शैली आहे, चंद्राचं तिनं केलेलं वर्णन, पान 4 वरनं फार सुंदर तिनं ते केलं. मी मुद्दाम एका ठिकाणी थांबतो आणि तिचं वेगळेपण काय आहे ते जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या पान 4 वर त्यांनी म्हटलंय तिनं याचं, दर रात्री या चंद्राची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. कधी असा चंदेरी ताटासारखा चमकणार. बघा, कुणाचंही अनुकरण नाही, कुठल्याही कवितेतली चंद्र कुणी ताटासारखा चमकणार असं ते म्हटलंय. तिला जो दिसला चंद्र, मग तर कधी जरासा पिवळसर, कधी ढगांच्या आड लपलेला, तर कधी निंबोणीच्या झाडामागे निवांत झोपलेला, कधी अर्धवट कमानीसारखा, तर कधी अगदीच भला मोठा. आणि काही वेळा तर, हे मला वाक्य खूप महत्त्वाचं वाटतं, काही वेळा तर सर्व तारांगणात एकटाच गोपिकांसोबत नाचणाऱ्या कृष्ण कन्हैयासारखा. समृद्धीच्या वयाची तरुणी, तिला चंद्राकडे बघताना ताटांपासून गोपिकेचा जो कृष्ण आहे तो दिसायला लागतो. आणि मला कृष्ण तिला दिसतोय खूप महत्त्वाचं का वाटतं की कृष्णानं जे अद्भुत प्रेम केलं, म्हणजे अलीकडे आपले तरुण सिनेमातल्या तरुण तरुणींचं प्रेम हे आयुष्यभर बघत असतात आणि ते प्रेम करण्याचा प्रयत्न करत असतात. समृद्धीला तिला तो रासक्रीडा करणारा कृष्ण जो दिसतो ना, हा कृष्ण जो आहे, म्हणजे आपण सगळे फॉल इन लव, प्रेमात पडणं हे आपल्याला माहिती असतं, पण कृष्णाचं राईज इन लव जे आहे, एक वेगळ्या प्रकारचं प्रेम की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, हा रंग समृद्धीला कुठेतरी सापडला आहे. आणि त्यामुळे या वयात तिला जे प्रेमाचे रंग दिसायला पाहिजे होते ते सगळे रंग बाजूला जाऊन ह्या निसर्गाकडे बघता बघता एक वेगळ्या स्तरावरचं प्रेम, चैतन्य आतमध्ये दडलेलं आहे त्याच्यावरचं असणारं प्रेम, आणि एक कृष्ण सगळ्या राधिकांबरोबर रासक्रीडा करतोय, हे काही शारीरिक स्तरावरचं आहे ना, ह्या संवेदना तिच्या आतमध्ये जाणीव आहे. मी अभिनंदन करतो तिचं याच्याबद्दल. धबधब्याचं वर्णन करताना आपल्याला किती प्रतिमा सुटतील. इथं कवी कवयित्री अनेक जण बसलेले आहेत. धबधबा म्हटल्यानंतर तिला जी एक कल्पना सुचली ती मला खूप मस्त, कारण अनुभवातून आलेलं आहे. त्या रश्मिताई म्हणून ते बरोबर आहे, हे कुठे असं उसणं आणलेलं नाही, स्वतः अनुभवलं. ती काय म्हणते की शांतपणे मालिश कोणतरी करत असावं, असं असं ते शब्द आहे. मी पुण्यात ज्यावेळी 6वीला शिकायला होतो तेव्हा रात्री लक्ष्मी रोडवर असं असायचो आणि रस्त्यावर हे पहिलवान वगैरे जे आहेत मात्र ते मालिश करताना मी बघितलेलं आहे. आणि मला ते वाचताना ते आठवलं की धप 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 असा पाठीवर आणि अंगावर आवाज, आणि तो मला पुण्यातला 6वीतला आवाज, आणि ही धबधब्याला मालिश करताना हे जिवंत आहे, हे जिवंत अशा प्रकारचं वर्णन आहे असं मला वाटतं. ही नदी जी आहे ती थंडगार कुशीत कुरवाळते. काय अप्रतिम वर्णन आहे बघा. सगळ्या संवेदना, रूप रस गंध वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये दिसत आहेत. गुहेचं मला सुद्धा तुमच्या इतकंच तो गुहेचा अप्रतिम वाटतोय निबंध. त्याच्यामध्ये ती काय म्हणते शेवटी, ते सगळं काळोखाचं वर्णन झाल्यानंतर, वटवाघळांची फडफड ऐकून, इथपर्यंत मी मुरदाम थांबतो. तुमच्या डोळ्यासमोर वटवाघळांची फडफड ऐकून असं म्हटल्यानंतर आपल्याला वटवाघळ म्हटल्यानंतर मग ते फडफड, आणि वटवाघळ म्हटल्यानंतर काहीतरी भेसूर वगैरे असं. तर ती काय म्हणते, फडफड ऐकून मन तृप्त झालं. मला हे खूप आवडलं की वटवाघळांकडे बघताना आमच्या त्या खलील जिब्राननं म्हटलेलं ना की जगामध्ये प्रत्येक तुम्हाला वरवर वाईट गोष्ट दिसते त्याच्याकडे सौंदर्य दडलेलं आहे, त्याच्याकडे बघत बसा बघत बसा बघत बसा, किती सुंदर होईपर्यंत बघत बसा. हे सुंदर होणं आतून खरं यावं लागतं. तर वटवाघळांचं फडफडणं जिला तृप्त करतं. जैविक प्रकाशाचा तुझा एक लेख आहे तो खूप सुंदर आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बेडूक
त्या बेडकांचं संगीत असा शब्द तिनं वापर. मला ना असे मध्ये 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 असे तुकडे सापडतात ना, ते असे 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 फिरवून फिरवून बघावे असं वाटतं. आणि ते वाचल्यानंतर इंग्लिशमध्ये एक फार सुंदर कविता आहे प्रेयर नावाची. आणि त्या प्रेयरमध्ये असं मला हे आठवलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की एक तो योग करायला बसलेला असतो आणि बाहेर पावसाळा आल्यानंतर बेडकांचा डराव डराव डराव, तर त्याला योगिक ताकदात तो म्हणतो की तो शाप देतो, स्टॉप इट, थांबवा, तुमचं डराव डराव थांबवा. आणि ते दगड होऊन जातात. तेव्हा त्याचे गुरु येतात, म्हणणार तो काय केलं शाप दिलंस या बेडकांना. नाही म्हणा, ते मला डिस्टर्ब करतायत, डराव डराव डराव. तुला कुणी सांगितलं ते डराव डराव म्हणताय? बेडकांच्या भाषेमध्ये ते डराव डराव नसेल, राम 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 म्हणत असतात. तुला ऐकू येते का असं ते म्हणतात. तेव्हा हे तिला ऐकू येते, राम 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 राम. आपल्याला कधी आयुष्यात ऐकायला आलं का बेडकाचं साधं ओरडणं आलं की आपल्याला ओंगळ, बघणं की ओंगळ. मला खूप खूप सलाम दिला की जगामध्ये असणारे छोटे छोटे वटवाघळ असतील, हे बेडूक असतील, यांच्यामध्ये सौंदर्य बघायला शिकलं पाहिजे. आपण आयुष्यभर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते करंदीकर यांची कविता दात घासण्यापासून ते सगळ्या आपल्या संसारातल्या साथीदारापर्यंत तेच ते. त्याचं कारण काय? दृष्टी जी आहे आपली सुंदर करायला पाहिजे. आणि ती सुंदर करण्याचा उपाय निसर्ग स्नेही किंवा निसर्गाशी एकरूप होण्याची जी एक जीवनाची शैली आहे, हे या पुस्तकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. एक प्रॉब्लेम सांगतो आणि तिनं ते उत्तर सूचित केलेलं नाही, पण आपल्या मोठ्यांसाठी हे उत्तर आहे. सारस पक्षाचा फार सुंदर आहे. क्रौंच पक्षी, आपल्याला सगळं ते रामायण आणि सगळं ते आठवतं. आणि त्याच्यामध्ये तिने माहिती काय दिली, हे जे सारस पक्षी असतात ते नर आणि मादी हे इतके एकरूप असतात की नराचा जर मृत्यू झाला तर ती मादी आत्महत्या करते. ती विरह सहन करू शकत नाही. आणि शाश्वत प्रेमाचं प्रतीक असं त्यांनी म्हटलेलं आहे. दोघे जवळ राहून जल्लोष वगैरे सगळं करत असतात. मला हे वाटतं ना, सध्या आपल्या समाज याच्यामध्ये आठवलं चटकन आपला जे ते जल्लोष आणि सगळं ते किती डायव्होर्सेस आपल्यामध्ये वाढलेले आहेत. आज लग्न झालं आणि उद्या आपल्या शेजारी डायव्होर्स होताना आपल्याला दिसत आहेत. मारुनी चितमपल्लीने फार सुंदर लिहिलं आहे याच्यामध्ये की त्यांनी बघितलेलं की एका संपूर्ण अशा मोठ्या रिंगणामध्ये 100 ते 150 मोर एकत्र आलेले असतात आणि असे सगळे असताना एक मोर त्यातला मध्ये जातो आणि तो नृत्य करायला लागतो, त्याचे व्हायब्रेशन्स यायला लागतात. आणि ते नृत्य करत असताना त्या 150 मोरांपैकी एक लांडोर असते ती त्याच्यावर भाळते आणि ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहते आणि आयुष्यभर ते एकमेकाचे साथीदार होऊन राहतात. या पक्ष्यांच्या, अरण्याच्या आणि निसर्गाच्या जीवनामध्ये आज आपल्याला काही जे बिघडलेलं आहे, काय बिघडलेलं आहे मला ते डायव्हर्स सांगायचं नाही की माणसांची मनं फिजिकली आपण फेस टू फेस फेसबुकवर आणि फिजिकली खूप जवळ आहोत, परंतु किती दूर दूर आपण चाललेलो आहोत. तेव्हा ह्या सृष्टीकडे एकदा बघितल्यानंतर त्यांच्या जीवनातलं संगीत, त्यांच्या जगण्यातलं प्रेम, एकमेकावरचा विश्वास, ह्या सगळ्या का संवेदना आपल्या कुठेतरी बोथट झालेल्या आहेत असं मला वाटतं. खडकासारखं आपलं मन आणि दगड झालेलं असावं. त्यामुळे अलीकडे मी बघतो की आम्ही लहानपणी श्यामची आई चित्रपट बघितला किंवा नटसम्राट बघितला, तेव्हा मी पूर्वी जत्रेत बघायचो की हरमलावर असं ना की रुमाल बायका डोळ्याला लावायच्या. जत्रेमध्ये एखादं असं शोकांतिके का काही असं दिसलं की पुस्तकं वाचताना आमच्या डोळ्यातून यायचे पूर्वी. आता अलीकडे शेंगदाणे खात 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 हे सगळं बघत चाललेलं असतं. डोळ्यातले अश्रू गेले, संवेदना गेल्या. आणि संवेदना गेल्या याचं कारण आपल्या आजूबाजूला आपल्या यांनी रवींद्रनाथ टागोरांची फार सुंदर कविता, तिने ते निसर्ग देवाचं रूप म्हणून ते म्हणाले की मी देवाचा शोध घ्यायला गेलो आणि माझ्या घरापासून मी सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा करून मला देव सापडला नाही. शेवटी माझ्या अंगणामध्ये पारिजातकाच्या झाडाचं एक फूल खाली पडलेलं होतं. त्या पारिजातकाच्या फुलाच्या देठावर पडलेल्या दवबिंदूंमध्ये मला देव हसताना दिसला असं त्यांनी लिहिलं आहे. मला हे का आठवलं की आपण सगळं असा शोध करतो आहोत. माझ्या जवळ असणाऱ्या, माझ्या गावामध्ये, माझ्या आसपास असणाऱ्या, अगदी शहर असेल तर माझ्या कुंडीच्या फुलामध्ये कुठेतरी मला जगणं असं माझ्याशी हसतं आहे. हे मला अलीकडे दिसत नाही, कारण माझं त्याच्याशी नातंच मी जोडू शकत नाही. हे नातं खऱ्या अर्थानं जोडलेली एक लेखिका आपला अनुभव सांगते आहे. आणि हा अनुभव मी असं म्हणेन हे पुस्तक वाचण्यासाठी नाही, हे पुस्तक उत्तम साहित्यिक मूल्यसुद्धा म्हणून त्याच्याही पेक्षा जास्त हे पुस्तक जगण्यासाठी आहे. हे आपण जगत असताना एम आय लिव्हिंग अ मिनिंगफुल लाईफ, मी एक अर्थपूर्ण जीवन जगतो आहे का असा प्रश्न सतत. आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी
ते निसर्ग म्हणजे केवळ झाडं आणि फुलं नव्हेत, माझ्या सभोवती असणारं हे सगळं जे विश्व आहे, आकाश असेल, अंधार असेल, वटवागळं असतील, बेडूक असतील, नदी असतील आणि माणसंसुद्धा माझ्या सभोवती आहेत. या सगळ्यांशी संवेदना माझ्या तुटल्या की सगळं जगणं संपल्यासारखं आहे. एक आणखी सांगतो आणि थांबतो. मी बोलण्यासारखं त्या म्हणून तशा खूप बोलण्यासारखे विषय आहेत. एक वाळवीचं एक फार सुंदर लेख तू लिहिलेला आहेस आणि तो लेख वाचताना सुद्धा ना, म्हणजे तिच्या याच्यामध्ये अशी अनेक स्थळं आहेत ना की मला माझ्या आयुष्यात किंवा काही वाचले ते आठवत राहतं, ते त्याला मी जोडत राहतो. ते वाळवीचं वाचताना एकदा नरहर कुरुंदकर ह्या मारुती चितमपल्ली आणि ते नरहर कुरुंदकर आपल्या मुलांना शिकवत होते, तेव्हा ते काय म्हणाले, हे जे चकोर पक्षी, चातक पक्षी, राजहंस हे जे आहेत ना, हे सगळे काल्पनिक आहेत बरं का, हे सगळे महाकाव्यातले आहेत, हे खरे नाही. तेव्हा ते सगळे गेल्यानंतर मारुती चितमपल्ली हिच्या, ज्याला आपण म्हणून विद्यापीठातले एक ऋषितुल्य अशा प्रकारचं बघ, ते म्हणाले मी तुम्हाला जरा दुरुस्त करू का, मी बघितलेलं आहे, हे पक्षी बघितलेले आहेत. आणि मग त्यांनी काय सांगावं की ते वाळवीचं म्हटलंय ना, आणि ते तू जैविक प्रकाश असं मला त्याची आठवण झाली की वाळवी ज्यावेळी चांदण्याचं त्याच्यावर हे पडतं का, कुठेतरी फंगस वगैरे जर आलं तर ती अशी चमकते आणि ती चांदण्यासारखी दिसायला लागते. आणि हे जे चकोर पक्षी आहेत त्यांची घरटी, हे त्यांनी लिहिलं आहे, हे जमिनी लगत अगदी याच्यामध्ये असतात आणि ती पिलं अंडी फोडून बाहेर आली की ती चालायला लागतात आणि त्या वाळवीकडे चांदण्यासारखं त्यांना वाटतं आणि ते त्या वाळवी जी असते ती खूप पौष्टिक असते, तर ते खाऊन ती जगतात. तेव्हा ते जे कवितेत आलेलं आहे ते याच्यावरनं आलेलं आहे. हे वाळवीतलं चांदणं खाऊन हे चकोर पक्षी जगतात. आणि चातक पक्षी जे पाणी वरच्यावर झेलून पितात असं म्हणजे ते तसं नाही आहे. पावसाचं पाणी त्याच्यावर पानावर पडलं की त्या पानाला चोच लावून ते खाली पडून देतात, चोच लावून त्या पानावर पाणी पित असतात. आणि राजहंसाबद्दल ते असं म्हणाले की राजहंसा निरक्षर विवेक, ते दूध आणि पाणी, तर ते म्हणाले की कमळाचा देठ जो पाण्यामध्ये असतो त्या कमळाच्या देठामध्ये व्हाईट पांढऱ्या रंगाचा द्रव असा असतो, रस असतो, तर पाण्यामध्ये पाणी न पिता बरोबर त्या देठातला तो पांढरा द्रव रस पित असतात. म्हणजे ह्या सगळ्या पुस्तकामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी, वाळवी म्हटल्यानंतर आपण तोंड वाकडं करतो, आपण हे एकदा सगळं आपल्या घराजवळ आणि कुठे असेल, पण त्याचं आपल्या जगण्याशी काही संबंध आहे का, त्याने आपलं जगणं कसं समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या असा एक वेगळा दृष्टिकोन या सगळ्या याच्यामध्ये मिळतो. आंब्याचे झाड जे कापलं जातं त्याच्याबद्दल तिनं ते शेवट म्हणजे ती ज्यावेळी कुठल्या तरी एअरपोर्टवरनं घरी येते तर तिचे बाबा येतात आणि पहिले म्हणतो की दुःखाची बातमी, म्हातारा झालेला आंबा तो कापला गेला आहे असं म्हणतो. प्रत्येक याच्यामध्ये अशी काही स्थळं आहेत की आपण बघावं की किती झाडं कापली जात आहेत, किती कुंडीतली आपली फुलं अशी मरून कोमेजून चाललेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्या सभोवतालचं जीवनही कसं मरगळलेलं, निराश झालेलं, हे उद्ध्वस्त झालेलं असं सगळं होत चाललं आहे. असं सगळं असताना एक आशेचा अंकुर या पुस्तकामध्ये जो आपल्यासाठी दिलेला आहे, विचारांचा, भावनांचा, चिंतनाचा, तो म्हणजे असं की ह्या विद्यापीठाकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, निसर्गाच्या विद्यापीठाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तिथं कुठेतरी आपल्या सगळ्यांचं लक्ष जावं आणि आपले सगळे शिक्षक, आपली सगळी विद्यापीठं, मी अनेकदा म्हणतो की विद्यापीठामध्ये अनेकदा पीठच दळलं जातं, पीठच बाहेर पडतं, त्याच्यामध्ये विद्या कुठे आहे ते आपल्याला काही कळत नाही. आम्ही त्याच्यामध्ये येतो, आम्ही शिक्षक सगळे त्याच्यामध्ये येतो. तर या शिक्षकांचे डोळे उघडणारं हे पुस्तक आहे. आमचे वसंत सावंत म्हणाले होते की बरे झाले येथे चष्मेवाले मराठी टीकाकार नाहीत, असं एका पुस्तकात आपल्या कवितेबद्दल त्याने म्हटलेलं. तर हे पुस्तक चष्मेवाल्या समीक्षकांनी त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं बघावं, म्हणजे त्याची साहित्यिक मूल्य वगैरे. मला त्याच्याही पलीकडे आपल्या भारतीय परंपरेमध्ये हे पुस्तक जगण्यासाठी आपल्याला काय काय देतं, हा आणखी एक मोठा भाग त्याच्यामध्ये असतो. आणि जगण्यासाठी जे दिलं जातं ते सत्य, शिव आणि सुंदर. या पुस्तकाचं 3 महत्त्वाचे मूल्य जे आहेत, याच्यामध्ये वास्तव सत्य जे आहे, अनुभव तेही मांडलेले आहेत. त्याच्यातल्या जगण्यातलं शिवत्व जे आहे त्याच्याकडे मला जायचं आहे, पुन्हा पुन्हा खुणावलं जात आहे आणि सुंदर आहे. ह्या पुस्तक अथपासून इथेपर्यंत वाचावं, त्याच्यामध्ये सत्य, शिव आणि सुंदर असं दिसेल आणि आपल्या दृष्टीनं
हे जे शिवत्व आणि सौंदर्य जे आहे वरचं त्याच्याही पलीकडे या जीवनामध्ये सर्वत्र सत्यशिव आणि सुंदरत्व आहे, ते बघण्याची एक दृष्टी हे पुस्तक आपल्याला देते. मी माझं भाग्यवान समजतो की हे कुटुंब फार नाही, पण मी बऱ्याच वेळा या कुटुंबाच्या जवळ आलो. माझ्या आयुष्यामधलं एक अतिशय आगळं वेगळं कवी संमेलन तिच्या बाबांनी एकदा म्हादईच्या काठावर जे केलेलं होतं. रात्रीच्या वेळी चांदणं पडलेलं असताना माडांची चुडतं त्याच्या आसनावर बसून आणि कुठेही लाईट नाही, पणत्या आणि मेणबत्ती लावलेला, अशा प्रकारचं 20-25 वर्षापूर्वीचं संमेलन. आणि त्याचबरोबर दोडामार्गच्या जवळ आपल्या या इथल्या सगळ्यात पुरातन वृक्ष, त्या वृक्षाच्या त्या ठिकाणी बसून एका गोमंतकीय कवीच्या कवितेवर काही बोलण्याचा मला योग आहे. माझ्या आयुष्यामध्ये दोन्ही आहे की मला वाटतं की एरवी कविता म्हणतोच, पण असं सगळी नदी आहे, काळोखही आहे, चंद्रही आहे आणि कुठेही यांत्रिक कृत्रिम असं काही नसताना कवितेच्या आपण किती जवळ जाऊ शकतो. तेव्हा साहित्य काय, पर्यावरण काय, याच्यावर नुसतं न लिहिता जगणारं अशा प्रकारचं हे कुटुंब आहे. आई खरं म्हणजे मी सुरुवातीला निवेदिकेला म्हणालो होतो की यांच्या कवितेमध्ये दमलेला बाबा आपण वाचलेला आहे. न दमलेला बाबा दाराकडे उभा आहे, दाराशी उभा आहे. मी केव्हापासून सांगत होतो की आज आपल्या लेखीचं पुस्तक प्रकाशन होत असताना त्यांनी खरं म्हणजे पुढे बसायला पाहिजे होतं आणि जरा डोळे भरून आपली मुलगी काय लिहिते आहे आणि केवढी झेप घेते आहे. तेव्हा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो की आम्ही भाषण फार करतो, बोलतो फार, जगतो कमी. तेव्हा जगणारी सुद्धा काही माणसं आमच्यामध्ये आहेत आणि अशा प्रकारचे आई बाबा दोन असताना म्हणजे आई संबंधी सांगण्यासारखं खूप आहे, बाबांसंबंधीही सांगण्यासारखं खूप आहे, पण ते काही व्यासपीठ नव्हे. परंतु मी म्हणालो ना की या पुस्तकापासून माणसापर्यंत इथून जाताना पसायदान म्हणून आपण काय घेऊन जाऊ शकतो, तर पुस्तकापासून या माणसांपर्यंत थोडंसं चिंतन करून माझ्या जगण्यामध्ये एक आई वडील म्हणून, एक काही चित्ररंग असतील, संगीत असेल, कुठल्या याच्यामध्ये मला पुढे जाण्यासाठी काही एक प्रेरणा, एक चैतन्य हे पुस्तक, हा प्रकाशन सोहळा आपल्याला देईल. मला खूप बरं वाटलं की आजच्या या सगळ्या सोहळ्याला एक उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी रश्मीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मला त्यांचं बोलणं अशासाठी आवडतं की कुठल्याही प्रकारचा आविर्भाव न आणता मनस्वीपणे, म्हणजे काही जण इथूनच बोलत असतात, ते इथूनही बोलतात आणि इथूनही बोलतात. त्यामुळे आपल्याला ते म्हणजे सुरुवातीचं सगळं जे बोलणंच होतं ना, ती संथ वाहणारे म्हादईचं पाणी जसं असावं ना, सगळं असं प्रवाह, तशा प्रकारचं एक वेगळं भाषण तुम्हालाही अनुभव आलेला असेल, आज ऐकायला मिळालं. आणि मी म्हणता खूपच बोललो, तेव्हा आता मी या ठिकाणी थांबतो. समृद्धीला मी खूप शुभेच्छा देतो. एक माझी कविता आहे, ती बऱ्याच वेळा ऐकलेली आहे आणि ती बऱ्याच वेळा माझा मोह होतो आणि ते म्हटल्याशिवाय मला थांबवत नाही. माझी नव्हे, ती कविता याचीच आहे की हे पुस्तक रंग आहे, त्याच्यामध्ये चिंतन आहे, याच्यामध्ये अनुभव आहे, भावना आहेत, संवेदना आहेत आणि याच्यामध्ये कवितासुद्धा आहे, किंबहुना एक काव्यात्मकता आहे सगळ्या याच्यामध्ये राहिलेली आहे. आणि काव्यात्मकता म्हटल्यानंतर जे एकदा पुस्तक वाचल्यानंतर कवितेमध्ये काय असतं की ते परत वाचलं पाहिजे, परत त्या शब्दामध्ये बुडलं पाहिजे. तर हे पुस्तक कसं वाचावं अनेकांनी ऐकलेले आहे, पण सुद्धा एक समारोप म्हणून त्याने असं म्हटलं की कवी जेव्हा बोलत असतो फुलासारखं फूल होऊन, तेव्हा आपण ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी होतो शब्द, आपण व्हायचं साध. कवी होतो स्तब्ध, आपण व्हायचं नाद. कवी होतो सूर, आपण व्हायचं गळा. आणि कवी होतो बीज, आपण व्हायचं मळा. या पुस्तकामध्ये अशी जी अनेक बीजं पडलेली आहेत ती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवत आणि एक सुंदर सुगंध देणारा आणि फुललेला मळा आपल्या जगण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.